मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये 30 मे पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असा इशारा दिलेला आहे। 29 मेच्या आत मराठवाड्यामधल्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेंनी केली। सातारा, कोल्हापूर, औंध संस्थानाचं गॅझेट लागू करा अशीही मागणी जरांगेंनी केली आहे। तर जरांगे शिंदेंचा कार्यकर्ता असू शकतो, मात्र मराठ्यांचा नेता असू शकत नाही अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। मनोज जरांगे पाटलांनी 30 मे पासून आमरण उपोषणाची घोषणा केली आहे। अंतरवाली सराटीत जरांगे पाटील उपोषण करणार आहेत। 29 मेच्या आत मराठवाड्यातल्या सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या। सातारा, कोल्हापूर, औंध, पुणे, मिरज या संस्थानांचं गॅझेट लागू करा। महाराष्ट्रातल्या मराठा आंदोलकांवरचे सरसकट गुन्हे मागे घ्या। मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDCत नोकऱ्या देण्याचा GR काढा। सारथी संस्थेतल्या सर्व योजना सुरू करा अशा मागण्या जरांगे पाटलांनी केल्या आहेत। आंदोलन होणार अंतरवालीत, शांततेत, राज्यात होणार शांततेत। अंतरवालीत आंदोलन होणार। मी 30 मेला अंतरवालीत आमरण उपोषण सुरू करतो। 30 मेला इथून पुढच्या काळात प्रमाणपत्र वाचून फडणवीस साहेबांनी रोखू नये। सगळ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन सगळ्यांच्या व्हॅलिडिटी द्यायच्या। आंदोलनाच्या तारखेच्या आत त्यावेळेला ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्याच्यासाठी सरकारने सकारात्मक पावलं उचललेली आहेत आणि हे आंदोलन होऊ नये त्यापूर्वी हे त्यांच्या असलेल्या मागण्या या किती तडीस नेता येईल याचा प्रयत्न सरकार निश्चित करेल। मराठा समाजाला काही प्रमाणात न्याय मिळवून देण्याचं काम मनोज जरांगे पाटील यांनी दिलं हे नाकारता येणार नाही, पण ते पूर्ण करणं हे शासनाचं कर्तव्य आहे। आज शासन त्या घेतलेल्या जबाबदारीची पूर्तता करायला कमी पडतंय, म्हणूनच कदाचित मनोज जरांगेंना पुन्हा एकदा आंदोलनाची भाषा करावी लागते। मनोज दादा जरांगेला नोबेल पुरस्कार मिळाला पाहिजे अशी मागणी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे करतो। जो 4थी नापास आहे, ज्याला आरक्षण पॉलिसी माहीत नाही, ज्याला सामाजिक दुजाभाव माहीत नाही, अशा माणसाकडून दर 2-4 महिन्याला आंदोलन जाहीर होत असतात। नुसता आरोपाला आरोप करायचा, फडणवीसांना विलन करण्याचं काम करायचं, कोणाच्या तरी बोलण्यावरती हे काम करायचं, हे आम्ही खपवून घेणार नाही। गंगाधर काळकुटेजींशी माझं 2दा फोनवरती बोलणं झालं मागच्या 15 दिवसात। मी त्यांना म्हटलं होतं की मनोज दादाचे काही प्रश्न असतील तुम्ही त्यांची वेळ घ्या, मी मुख्यमंत्र्यांची वेळ घेतो, आपण मुंबईत बैठक घेऊन करू। हे विषय आंदोलन करून सुटत नाही। तुम्ही पुन्हा या कडक उन्हामध्ये गरीब मराठा मुलांना एकत्र करून पुन्हा त्यांची वाताहत करणार आहात का? या गोष्टीसाठी चर्चेला यायला पाहिजे। चर्चा करून जर त्यांना काही फायदा होत नसेल तर आंदोलन पवित्र आहे। जरांगे हा मराठा माझ्या समाजाचा, आमच्या मराठा भावांचा नेता असू शकत नाही। तो फार तर फार सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांचा तो कार्यकर्ता असू शकतो। हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाल्यानंतर आता सातारा गॅजेटची प्रक्रिया आता मी पूर्ण केलेली आहे। विभागीय आयुक्त पुण्याचा अहवाल आमच्या प्राप्त झालेला आहे, फक्त अंमलबजावणी करायची आहे। तेव्हा जरांगे पाटलांना मी जे आश्वासन दिलं मी ती पूर्ण करतोच आहे।